सागर महाराज संगीत सागर महाराज त्यांना साथ करतील मुंबई भूषण घाटकोपरचं रत्न वैभव हरिभक्त भगवान महाराज मोर पकवादाची साथ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पकवाद वादक मृदंगालयकार हरिभक्त ऋषिकेशजी महाराज तरास या पुढे गुरुजी या पुढे अवकारा मामा वाचा
घेऊ घास ब्रह्मरस आवडी ब्रह्मरस आवडी तुका मने गोड लागे तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिले साधने पांडुरंग करू ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलचलं सर्वैः साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि आत्मरूप गणेशा केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण हे बंधुचरण श्री गुरूंचे जयाचा जन्म जगी नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखे सदा नाम कीर्ती नमस्कार ब्रह्म चैतन्य सद्गुरु श्रीपाद मूर्ती नमस्कार ब्रह्म चैतन्य सद्गुरु भागवत महाराज कोळी काका मूर्ती नमस्कार ब्रह्म चैतन्य सद्गुरु रामदास बाबा मूर्ती विठ्ठल विठ्ठल हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिले साधने चवी चवी घेऊ घास मुखी गाली ब्रह्मरस हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिले गोविंदे तुका मने गोड लागे तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिले गोविंदे प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला काल्याच्या निमित्ताने अभंग संत श्रेष्ठ तुकोबाराय यांच्या 4 चरणाचा अभंग तुमच्या सज्जनांच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे आणि का बाबा सांगायचे कोणतंही म्हणजे कारण पाहिजे निमित्त पाहिजे म्हणून आज गुरु परंपरा प्रेरित वारकरी संप्रदाय संत मालिका मंदिर ब्राह्मणी संस्थापक भागवत महाराज कोळी काका यांची आज 16वी पुण्यतिथी आहे। बोलता बोलता महात्म्यांना देह ठेवून पंचमहाभूताची गवसणी काढून आज 16 वर्ष झाले। किती
पण श्रीपाद बाबा असो, रामदास बाबा असो, भागवत महाराज कोळी काका असो, ते देहाने गेले म्हणतो आपण, पण आत्मरूपाने तत्वरूपाने तुमच्या आपल्यामध्ये आहे तसेच आहे. काय आणि हे जे काही कार्य आहे ना त्यांच्या पुण्याईने आणि तेच करून घेतात तुमच्या आपल्या माध्यमातून. काय खूप महान संत तुमच्या आपल्या जीवनामध्ये आले, त्यांचं वर्णन करणं अवर्णनीय. तसं पाहिलं तर चोपडा तालुका, जळगाव जिल्हा, अनवर्दे म्हणून गाव, काकांचं माझं दादाचं अनवर्दे म्हणून गाव म्हणजे काकांची जन्मभूमी आहे. सांगितलं पाहिजे ना. काय ती जन्मभूमी आहे. हीरा पड़ा बाजार में सब देखत चल जाए, जो आए हीरा का पारखी वो उठा के ले जाए. हो आमच्या त्यांच्या मातोश्री आमच्या सासूबाई रेश्माबाई त्यांचं नाव, वडिलांचं नाव भागवत सुकार कोळी आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेलं हे रत्न धन्य देवर दे. निधान भागवत भागवत सागर. खरंच काका प्रेमाचे आगर होते. एक एक साधक घडवला काकांनी. माझं तुझं असं कधी केलं नाही. काय साधक मंडळीमध्ये एवढं प्रेम ठेवलं त्यांनी, एवढं साधक मंडळाला घडवलं श्रीपाद बाबांनी. जितकं घडवलं श्रीपाद बाबांनी, एकाहून एक बडी घडवलेत ना साधक मंडळ, तेवढाच 8 तास भागवत महाराज कोळी काकांचा होता. रात भर दिवस सकाळ संध्याकाळ हाच छंद लागला होता. बाबांनी श्रीपाद बाबांनी रामदास बाबांनी हाच छंद लावला होता. ऐसा घरी मना छंद का जाय तुटोनी भव बंद. आणि म्हणून असे महात्म्याची जन्मभूमी आहे अनवर्द गाव. आणि कर्मभूमी काकांची. 1979 साली महात्मा कृषी विद्यापीठामध्ये
पदार्पण केलं. कशासाठी? पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी. आपल्याला बाबा काका नेहमी सांगायचे, भाऊ परमार्थ करत असताना पहिल्यांदा आपला पोटाचा प्रश्न सोडवा आणि ते धनाधन परमार्थ सांगा. कारण परमार्थ हा कीर्तन, प्रवचन, सत्संग या आत्म स्वरूपाची ओळख होणं हे काही पैसे कमावण्यासाठी नाही. महात्म्यांनी जगात बाबांनी रात्री अभंग घेतला होता, हरिभक्त पारायण संपत महाराजांची. त्याच्यातलं जे चरण आहे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे. मग काका आपल्याला सांगायचे, कर्मभूमी विद्यापीठ होती ना, कर्तव्य कर्मनिष्ठ राहिले. पा दादाभाऊच्या माध्यमातून किती साहेब लोक आले होते काय कार्यक्रमाला, काकाच्या पुण्यतिथीला. काकाचं महत्व तेव्हा कळलं का? श्रीपाद बाबाचं, रामदास बाबाचं महत्व तेव्हा कळलं का? होते तेव्हा अजिबात नाही. बाबा पिशव्या घेऊन गोटीमधून बसायचे, रावरीच्या स्टँडवर उतरायचे, तर बाबाला लोक शिव्या द्यायचे. बाबा म्हणायचे, आमच्या आईची नाही, माझ्या आईची आणि यांची कधी गाठ भेट व्हायची? आहे ना भाऊ, शिडीमध्ये आहे ना. आम्ही तर प्रत्यक्ष ऐकलेलं आहे, पण तुम्ही सुद्धा आज बाबांच्या शिड्या ऐकायच्या कीर्तनाच्या, त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला आपल्याला त्यांनी कसं कार्य केलेलं आहे ते आपल्याला कळतं. भागवत बाबाचं सुद्धा कसं त्यांनी कार्य केलेलं आहे ते आपल्याला कळतं. नाही एवढं मान कार्य केलं होतं त्यांनी, म्हणूनच अभंग ते ग्रंथ प्रकाशित केला, कैवल्याचा पुतळा. त्याच्यामध्ये सगळा पूर्ण इतिहास जसं आम्ही म्हणजे जसंच्या तसं जसं कार्य केलेलं आहे ना, जसंच्या तसं त्या कैवल्याच्या पुतळ्यामध्ये आहे. खूप महान कार्य महात्म्यांनी केलं, हाडाचं काळं रक्ताचं पाणी. आणि म्हणून एवढी त्यांच्या प्रेमासाठी, त्यांच्या कार्यासाठी, तुमचा आपला उद्धार होण्यासाठी हा धर्म मंडप घालून ठेवलेला आहे. काय ही चार्जिंग आहे तुमची आपली. काय आपल्यावर विसंगती येऊ नये, आपण या नामापासून दूर जाऊ नये, आपल्या संतापासून आपण वंचित, त्या ज्ञानापासून वंचित होऊ नये. हे ज्ञान आताच नाही, हे ज्ञान अनादी कालापासून आलेलं जे ज्ञान आहे ना, गुह्य ज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान. हे मोठे मोठे महाराज लोक बाबा सांगायचे, आपण सांगतो ते काय गैरहजर आहेत या ज्ञानापासून. आणि ते ज्ञान तुम्हाला आपल्याला या संत परंपरेतून तुम्हाला आपल्याला बाबाच्या कृपेने, काकाच्या कृपेने, रामदास बाबांच्या कृपेने ते तुम्हाला आपल्याला सहज आपल्याला प्राप्त होतं. जसं जमिनीवर आवळा आहे आणि तो आपल्या हातामध्ये घेतला, किती सोपा आहे, आणि तेवढा परमार्थ काय आहे, सोपा आहे. ज्ञानोबरांनी हरिपाठामध्ये सांगितलं ना, शहाणा तो धनी शहाणा तो धनी घेतो येते. ड्युटी करत असताना गाठ पडली ठकटका,
त्याचे वर्म जाणे तुका. वर्म वर्म सापडेना करू गत काही, कोण्या गुरुला शरण जाऊ दाखवील सोय. आमचे हरिभक्त पारायण ब्रह्ममूर्ती संत बिलाडे आप्पा, तिथं त्यांनी गोटीला अनुग्रह घेतला होता. आता आपण केला होता प्रयत्न. आपले त्यांचे आपले ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त पारायण बाबरा बाबा बांगड्यांचं कीर्तन काल ठेवलं होतं, पण आता तब्येत साथ देत नाही. आता त्याला काही नाविलाज राहतो. आणि तशा याच्यातून आपल्या भाऊने यादव भाऊला तो लाभ झाला. इथं सुद्धा योग लागतो, भाग्य लागतो, दैव लागतं, पुण्य लागतं. या व्यासपीठावर संताचं म्हणजे गुणवर्णन करायला सुद्धा भाऊ सहज नाही ना. आणि बाबा मानच आहेत, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. पण त्यांची प्रकृती त्यांना साथ दिली नाही म्हणून मला वाटलं होतं. आणि म्हणून मी दादा भाऊंना म्हटलं होतं बाबांचं कीर्तन आपण काकांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ठेवून, म्हणजे त्यांना माहिती काकांनी कसं किती महान कार्य केलेलं आहे. तिथून तर इथपर्यंत कसं आलं सगळं अशा याच्यातून. आणि म्हणून तो मार्ग बिलाळे काका जे बाबुराव बाबांच्या माध्यमातून बिलाळे काकांना मिळालं, बिलाळे काकांच्या माध्यमातून महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये रोप लावलं गेलं. हे उले से रोप मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेची ताची बारू आला. हे सोपं नाही एवढं. एक एक माणूस काका बाबा सांगायचे लाख मोलाचा साधक आहे, किंमतच करता येणार नाही. आता सोपं झालं तुम्हाला आपल्याला. आता सहज दिलं सांगितलं का लगेच अनुग्रह घ्यायला तयार होतात. पण त्या काळामध्ये अनुग्रह घ्यायला तयार करण्यासाठी एक एक वर्ष, दोन दोन वर्ष, तीन तीन वर्ष विषय मांडत राहावा लागायचा. आणि मग तेव्हा त्यांच्यामध्ये परिवर्तन व्हायचं, मग ऐकायचे आणि मग अनुग्रह घ्यायचे. अजून मनामध्ये शंका करायची, बाबा खोलीमध्ये नेऊन काय करता, काय देता, असे म्हणायचे. कोणता मंत्र आहे असा आम्ही कधी पाहिलाच नाही. अरे ते अष्ट सात्विक भाव होतात. 1986 साली सोनवणे साहेबांच्या माध्यमातून ते सतत काका खूप मान, तुळशीला पाणी घातल्याशिवाय, उदबत्ती ओवाळल्याशिवाय, सोमवार गुरुवार शनिवार धरल्याशिवाय राहत नव्हते. नित्य नियम होता त्यांचा. आणि श्रावण महिने तर पूर्ण महिनाभर नारळच फोडत राहायचे. या देवाला नारळ फोड, त्या देवाला नारळ फोड, या देवाला जाय, त्या देवाला जाय. आणि मग त्याच्यातून मग त्यांना वाटलं की बाबा माणूस एवढा हा भाविक आहे, महान म्हणजे
साधी राणी आणि उंच विचारसरणी होती महात्म्यांची. काकांची मी वर्णनच करू शकत नाही. काकांचं बाबांचं वर्णन करायला गेले कंठ दाखवून येतो. काय बोलावं ते सुद्धा सुचत नाही. म्हणले अनुग्रह घ्यायचा. मी म्हटलं आपले खाय प्यायचे दिवस कुठं माळ घालता कुठे गुरु करता. काय मी स्वतः आणि असं तर माझ्या आईने म्हटलं 5 गुरु गेले. ते सोनवणी काकी ध्यानाला बसल्या होत्या. असं तरका पाहायचं त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघायचे आणि आम्ही गेलो पायाला. त्यांच्या चिंतनामध्ये त्या मग्न होत्या. होय आपल्याला काय कळतं येळाला त्यातलं वर्म नाही कळत ना भाऊ. आणि तेव्हा मग पण सोनवणे साहेबांनी हाडू हाडू बिलायाप्पाने हाडू हाडू त्यांना टचन यांना करायचे. हा माणूस जर आपल्या परमार्थामध्ये जर आला तर अजून कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. काकांजवळ साम होतं, दंड होतं, सगळं होतं. नुसते ज्ञानबा तुकाराम करणारे काका नव्हते. आणि म्हणून श्रीपाद बाबाचा उजवा हात श्रीपाद भागवत महाराज कोळी काका आणि बिलाडे अप्पा होते आणि अख्खा महाराष्ट्र दुमदुमला हात. आणि त्याच्यातून सगळे बाबांनी एकाहून एक बळी अधिकारी नेमलेत ना त्याच्यानंतर. काय पण सुरुवात सांगितली मी तुम्हाला. काय सांगितली? वैष्णव मेळावे केले होते आम्ही सगळे साधकाचं एकीकरण करण्यासाठी 10 वर्ष. कुठे? केरोबाबांची पुण्यतिथीच्या निमित्ताने. म्हणून गाठ पडली टकटका. मी तसं म्हटल्यानंतर काका म्हणले तू माळ घालत असली तर मी माळ घालीन, नाही तर चालू दे मग दणका. काय काकाचा एक शब्द सांगते, खाओ पिओ और मजा करो. काकांनी कीर्तनामध्ये सांगितलंय तुम्हाला आपल्याला. त्यांनी सांगितलेलं ना तेच श्रेष्ठ आहे. काय आणि म्हणून असे महान संत म्हटलं हे महात्मे गुरु करायला म्हणतात. माळ पहिल्यांदा आधी गुरु पण केलं होतं बरं का भाऊ. आम्ही 1.25 महिना पाळलं होतं. चला जाऊ दे, काय नाही चालणार, मेळ बसणार नाही. पुन्हा श्रीपाद बाबांची माळ घातली, अनुग्रह दिला आणि मग काय सांगावं, कोळीयाची कीर्ती वाढली भाव झाले. माऊलीने म्हणलं ना, साधुबोध झाला नुरुनिया ठेला ठाईचा मुराला अनुभवे लगेच. बर का बऱ्याच लोकांना असं वाटतं असं कुठे शक्य आहे का लगेच अनुभव यायला, लगेच देवाची भेट व्हायला, लगेच संतांची भेट व्हायला, लगेच अनादी कालाचं कृष्णाने अर्जुनाला दिलेलं ज्ञान आता राहिलं का? ते होऊन गेलं नाही. संत बीज पलटे नहीं, जुग गया अनंत, हर युग में देव धरे, फिर संत के संत. म्हणून संतन के संग तेरी अच्छी बनेगी.
संत कसे असावे ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये ना भाऊ ते ज्ञान पैगा बरवे 34व्या श्लोकामध्ये ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी मग ते ज्ञानाचा क्रोटा स्वाधीन करी सुपटा वळगोनी तरी तनु मनु जीवे कर्णाशी लागावे अगरवत्ता करावे दास्य सकळ पा त्या ज्ञानाची गरज तुम्हाला आपल्याला आहे आणि असे संत श्रीपाद बाबा रामदास बाबा यांनी परिवर्तन केलं तुमच्या आपल्या मध्ये ते ज्ञान देऊन तो अनुग्रह देऊन तो आत्मबोध देऊन पण आता बरीच मंडळीला तेव्हा बी मान्य नव्हतं ना आता बी मान्य नाही संत कोणाला म्हणतात स्तोत्रीय आणि ब्रह्मनिष्ठ हे 2 लक्षण ज्यांच्या मध्ये आहेत ना जे आत्म्याची प्रचिती आणून देतात अनुग्रह देऊन आत्मसाक्षात्कार घडवतात अष्ट सात्विक भाव घडवतात त्यांना संत म्हणतात अखंड चिंतनाची किट्टंतच निघणार नाही बाबा सांगायचे अनंत जन्म अनंत कर्म अनंत योनी अनंत जन्म अनंत कर्म असं गडगंज आहे तुमचं आपलं आणि त्याला घालवण्यासाठी मग उपाय पण तसाच केला पाहिजे ना तरच जाईल ना ते तसं जाईल का नाही मी आणि माझं मग हे घालवण्यासाठी संत पॉवरफुल तुम्हाला आपल्याला तो बीज मंत्राचा उपदेश करतात साधन काय काय साधनाचे सार मंत्र बीजारी आत्मतत्व धरी काय आत्मतत्वाची ओळख करून देतो साधनाचे सार मंत्र बीजारी आणि अखंड चिंतन मी दे नाहीये अहम ब्रह्मास्मी ते ब्रह्म मी आहे मी ब्रह्मरूप आहे मी आत्मरूप आहे मी परमात्मा स्वरूप आहे मी देव आहे आपणच का हे विश्व माऊलीने सांगितलं हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना अचर आपणच झाला एक शब्द बाबांनी खूप सांगितलं पण एवढं मला जमणार नाही कारण मला सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही आमचा दादा भाऊ लगेच म्हणे वेळ झाला घ्या आवरून आता काय त्याला नाविलाज ना आता तुम्ही सगळी मंडळी लांबून साधक मंडळ आलेले काकाच्या प्रेमासाठी काकांसाठी काकांच्या पुण्यतिथीसाठी आमच्या हरिभक्त पारायण संपत महाराज हांडे बाबा 50 लोकांची लग्झरी घेऊन इथं रात्री हजर झाले कीर्तनाची सेवा केली महात्म्यांनी त्यांना घडवलं ज्ञानेश्वरीचा अशी मुखगत करून टाकली त्यांनी विनायक नारायण जोशी साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी ही पहिली जुनी प्रत आहे आणि म्हणून आपण हुशार होतो मराठीचं पारायण करतो ना आपण दिलंय नाव काय अखंड हरिनाम सप्ताह आणि आता यावर्षी काय ठेवलेलं आहे दासबोधाचं पारायण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळं आत्मज्ञानाचाच विचार मांडलेला आहे काय सांगितलं त्याच्यामध्ये आणि म्हणून होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धार होतो किंवा कल्मशाचा गरु यमेहाचा डोंगरू होऊनशी परी माझ्या ज्ञान शक्तीचे ने पाळे सामर्थ्यशे अवघे हे आगवेची गा थोकडे ऐसे सामर्थ्य से चोखडे ज्ञानी एवढी पावर संतांमध्ये आहे म्हणून गावाच्या गाव घडवले अख्खा महाराष्ट्राच्या बाहेर श्रीपाद बाबा रामदास बाबा भागवत महाराज कोळी काका आणि अधिकारी वर्गाने
काय ब्रह्मविद्येचा काय केला माऊलींचा सुकाळ केला. हे मराठी यायचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी देणे घेणे सुखची बरी होऊ द्या जगा. लगेच बाबांनी आम्हाला अखंड चिंतनाच्या रीती 15 दिवसामध्ये सोनवणे काका बिलाय काका म्हणले यांना राहू द्या म्हणे अजून 15 दिवस अवस्थेमध्ये. 15 दिवस राहिले. ज्या तारखेला या 12 फेब्रुवारी ला 1900 अनुग्रह दिला ना आम्हाला 86 साली. तर लगेच बाबांनी एका महिन्यामध्ये त्याच तारखेला काकांना प्रभू दिलेली नोंद ठेवली बरं का. काकांनी अनुग्रहाच्या मंत्राची नोंद लिहिलेली डायरी ते त्यांच्या प्रबोधाच्या मंत्राची नोंद आहे. आपल्याला विचारलं का आपल्याला सांगता येत नाही कधी अनुग्रह दिला कधी प्रबोध दिला. आणि असे थोर महात्मे कर्म उत्कृष्टपणे केलं, ड्युटी उत्कृष्ट सांभाळली. जे ड्युटीवर जात होते ना विद्यापीठामध्ये आता काय सांगावं त्यांचं वर्णन. उत्कृष्टपणे ड्युटी सांभाळली. ड्युटी सांभाळून परमार्थ तुम्हाला आपल्याला दाखवला त्यांनी. आणि तेच रोपट फिरत 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 या गावाला त्या गावाला 40गाव जिल्हा चोपडा तालुका गलंगी हातेड मामलगाव असे आपल्या आई वडिलांचा आपला उद्धार झाला ना तसा आपल्या आई वडिलांचा उद्धार व्हावा म्हणून अनवरद्याला नेलो. माझ्या आई वडिलांचा उद्धार व्हावा म्हणून मामलद्याला नेलो. सगळं गावात त्यांच्या बहीणने आमच्या सुमनताईने अनुग्रह घेतला. त्यांच्यामुळे गलंगी हे गाव घडलं. गावाचे गाव घडवत 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 आता महाराष्ट्रभर काका फिरले. धुळे जिल्हा आले ना आमचे धुळेचे 40गाव जिल्ह्यातले आपले दसके बर्डीचे साधक मंडळ सुद्धा कार्यक्रमाला हजर आहे. गलंगीचे साधक मंडळ सुद्धा हजर आहे. अनवरद्याचं साधक मंडळ आता मी आहे म्हटल्यावर सर्व साधक मंडळ आलं म्हणायचं. या वर्षी नाही आले पुढच्या वर्षी आपोआप येतील. काय पाहिजेत पण आता त्याला नाविलाज असतो. आणि असं मुंबईवरून तुम्ही सर्व साधक मंडळ हजर झाले. आणि आमचं ते रोप जे आहे इकडे तिकडे सगळीकडे त्यांनी बाबांचा ज्ञानाचा काय प्रसार केला. ज्ञानोबारायांच्या मार्गाचा तुका म्हणे लक्ष लावून अंतरी तोच वारकरी पंढरीचा. आणि तेच फिरत 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 या ब्राह्मणी गावामध्ये आले. ब्राह्मणी गावामध्ये आमच्या जिजींनी अनुग्रह घेतला, गुरुजींनी अनुग्रह घेतला. आमच्या हरिभक्त पारायण ब्रह्मलीन मोकाटे अण्णा यांनी अनुग्रह घेतला. आता जरी ते ध्याने नसले तर तत्वरूपाने तुमच्या आपल्यामध्ये आहेत. अण्णांना जाऊन आज 1-2 महिने झालेले. खूप सेवा करायची आमच्या अण्णा मंदिरामध्ये. हरिपाठ 4 वाजेपासून फुलं तोडत यायचे. मंदिरामध्ये ध्यानाला बसायचे. आणि या कार्याला मोठी साथ मोकाटे अण्णांनी दिली आहे. त्यांचं स्थान आपल्या हृदयामध्ये. एवढं महान कार्य त्यांनी केलं. आपण आता नाविलाजे कधी आपण कशाने जाऊ याची गॅरंटी नाही. आणि इथल्या मंडळींनी मग अनुग्रह घेतले. पण काकाची इच्छा आम्ही इकडनं शनी शिंगणापूर देवाला गेलो बर का भाऊ. मग काका म्हणायचे आपल्याला काही रोटच जागा पाहिजे. मी म्हणायची आता अनवरद्याला मंदिर बांधलंय आणि आता इथं कशाला जागा पाहिजे. नाही म्हणले मला मालिका मंदिराचा संकल्प सोडायचा आहे आणि त्याच्यासाठी रोटच जागा पाहिजे. आणि जेव्हा जिजींनी गुरुजींनी अण्णांनी बाळूभाऊंनी या सगळ्या विजू भाऊंनी सगळ्यांनी अनुग्रह घेतले. भानुदास भाऊंनी तुम्ही सर्व साधक मंडळीतलं ब्राह्मणीतलं किती सेवा करतात किती उम्र ब्राह्मणी आता सांगितलं का मोठी यादी आहे. पण असं नाहीये मी नाव घेतलं नाही म्हणून तुम्ही माझ्या हृदयात नाही किंवा आठवण येत नाही असं नाहीये. मी पत्रिका दिली नाही म्हणून म्हणजे तुम्ही यायचं नाही असं नाहीये. पण साधक धावत पळत येत असतात. जेवढे मला प्रयत्न करता येतात ना तुम्हाला
भक्ती मार्ग मध्ये इथं म्हणजे काकांच्या पुण्यतिथी असो, गुरुपौर्णिमा असो, याच्यासाठी येण्यासाठी तेवढे दादा भाऊ पण आणि मी पण प्रयत्न करत असते. आणि हे साधक मंडळाने, इथल्या साधक मंडळाने, तर ब्राह्मणीतल्या साधक मंडळाने केवढल्या मोठल्या आपल्या घरी 10 लोक जरी आले ना, तेवढा स्वयंपाक आपल्याकडनं होत नाही. म्हणतो नको नको आता. पण काही अवघड आहे का? तरी पण आपण म्हणतो तसं वेळ नाही आता आपल्याला, आणि मग नुसतंच म्हणायचं या मग जेवायला. आले तर भल, नाही आलं तर जा मग, काय हरकत नाही. अशी पण होत ना बघ. तसं या अन्नदात्यांनी आज किती त्यांचे आभार मानले, पहिल्यापासून तर काल्याच्या कीर्तनापर्यंत अन्नदात्यांनी अन्नदान केलेलं आहे. म्हणून त्यांना धन्यवाद आणि त्यांचे आभार. आणि यांच्या खरंच ना. आणि म्हणून अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान कोणतंच नाही. म्हणून त्यांनी अन्नदात्यांनी आज 8 दिवसापासून तुम्हाला आपल्याला अन्नदान केलेलं आहे. आणि असा हे काकांची पुण्यतिथी आहे. मी सहज बोलणार आहे. मी काही अभ्यास केलेला नाहीये, काही म्हणजे असं सांगू का तसं. मला इतकूसा पण टाइम नाही बुद्धीमध्ये घ्यायला बरं का भाऊ. काय तेवढं साधक मंडळ आता काकांनी गळून ठेवलंय ना, फक्त पाणी भरायचं काम करत असते. मी निमित्तालाय, दादा भाऊ निमित्तालाय, पण करणारे तुम्हीच. तुमच्यासाठी, आपल्यासाठी, सगळ्यांसाठी गुरु परंपरा प्रेरित वारकरी संप्रदाय संत मालिका मंदिर संस्थापक भागवत महाराज कोळी काका यांनी पाया रचला. आणि तुम्ही सर्व साधक मंडळाने कळस बनवला. काय एवढं सोपं आहे काय? नाही. ब्राह्मणी गावाला गोटुंबा काळवरचं साधक मंडळ, अशोक बाबा शेटे, आमचे राजू भाऊ शेटे, एकू भाऊ शेटे, आमचं चौधरी भाऊ, आणि काकांनी तिथं वैष्णव मेळावे झाले.
राहुरीत वैष्णव मेळावे झाले. दिलीप भाऊ बांडताई यांच्या माध्यमातून बाबांची पुण्यतिथी आम्ही तिथे साजरी करायचो. कुटुंब आखाड्यावर वैष्णव मेळावा, लोणीला वैष्णव मेळावा, काकांचा वांबोरीमध्ये वैष्णव मेळावा. कार्य जसंच्या तसंच चालू आहे बरं का. पण मग आता काकांच्या विचारामध्ये गुरुजींनी अनुग्रह घेतले आणि मग काकांचं जे मनोगत होतं काकांनी ते व्यक्त केलं त्यांच्याजवळ. गुरुजी आपल्याला मालिका मंदिराचा मला संकल्प सोडायचा आहे आणि त्याच्यासाठी जागा बघायची. शनी शिंगणापूर रोडच. बऱ्याच मंडळींनी काका इकडे जागा आमची आहे, तिकडे जागा आमची आहे, सगळ्यांनी सांगितलं. पण काकांनी ही जागा आमचे थोरात भाऊंना दिलेली होती. गाडीचं त्यांनी दुरुस्तीचं हे टाकलेलं होतं. आणि ते गुरुजींना कळलं त्यांचीच जमीन आहे. पण मग त्याच्यातून मग मालिका मंदिराचा काकांना संकल्प सोडायचा. शनी शिंगणापूर रोडच जागा पाहिजे. आणि मग गुरुजींनी सांगितलं काकांना, काका आहे बर का जागा आपलीच आहे म्हणे. पण दुसऱ्याने जरी घेतली आहे तरी त्यांना विकायची आहे. काकाला फोन केला त्यांनी आणि लगेच म्हणजे गोटुंबा आखाड्याचं साधक मंडळ, वांबोरीचं साधक मंडळ होते ना भाऊ तुम्ही पण. पा आणि सगळ्यांना एकत्र घेतलं गुरुजींच्या घरी आणि त्यांनी सगळ्यांनी विचार विनिमय केला. आता ही 7 लाखामध्ये जागा त्या भाऊने सांगितली. पण गुरुजींनी सांगितलं आम्हाला भगवंताचं कार्य करायचंय ना, त्याच्यासाठी आम्हाला ही जागा पाहिजे. संतांच्या मालिकेसाठी आम्हाला जागा घ्यायची आहे. काही कमी जास्त 7 लाखाची जागा गुरुजींच्या शब्दाने ते 4 लाखामध्ये खरेदी झालेली. या जाग्याचा महिमा गोकुळ वसविले ही जागा सर्व साधकांच्या सहकार्याने घेतलेली 13 गुंठे जागा ही. आणि त्याच्यामध्ये अजून दुधामध्ये साखर पडली म्हटल्यानंतर आमचे हरिभक्त पारायण ज्ञानदेव भाऊ मोकाटे म्हणजे वकील साहेब यांनी 5 गुंठे जागा आपल्याला ही दान दिली आहे. किती वर्णन केलं तर ते आनंदाने. इकडे आमच्या हरिभक्त पारायण विजू भाऊंच्या आई विजू भाऊ हरिभक्त पारायण मथुरा ताई रामभाऊ मोकाटे या ताईंनी 5 गुंठे जागा दान दिलेली. म्हणजे विजू भाऊ मोकाटे आता कार्यरत आहे. ही सगळी 23 गुंठे जागा तुम्हाला आपल्याला सत्संगासाठी प्राप्त झाली आहे. आम्ही विद्यापीठामध्ये वैष्णव मेळावा करायचो, आम्हाला जागा मिळायची नाही वैष्णव मेळावा करायला. वरून परवानगी काढून आणायचे मग कार्यक्रम करायचे वैष्णव मेळाव्याचे. तुम्ही आलेले मंडळी, बरीच मंडळी आले. आमचे पगारताई पगार साहेब ते पण हजर आहे. तुम्ही सर्व साधक मंडळ हजर आहे, पाहिलेलं आहे सगळ्यांनी. आणि असं हे कार्य घडलं. आज मंदिर झालंय, मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली 1 वर्षामध्ये.
गुरु मेरी पूजा गुरु मेरे और गुरु मंदिर आहे ना भाऊ हे विसरून जाते मी इथं उभी राहिल्यावर आठवते बर का. गरीबी काहीच मला आठवतच नाही, काहीच नाही आठवत मला. पण इथं आल्यानंतर माऊली बरोबर आपल्या मुखातून वधून घेते. साळून की मंजुळ बोलत शिवाणी शिकविता धनी बेगडाची. एका वर्षामध्ये काकांच्या पहिल्याच पुण्यतिथीला हे भागवत महाराज कोळी काकांनी निरपेक्ष भावनेने कार्य केलेलं होतं ना, त्याची पावती. जागा गेलो, मंदिर बांधणं, मूर्ती प्राण प्रतिष्ठा करणं, हे सर्व साधकांच्या भागवत महाराज कोळी काकांच्या साधकांच्या सहकार्याने झालंय. आणि एवढं हे तुम्हाला सभा मंडप दिसतंय ना, हे सुद्धा सर्व साधक बंधू भगिनींच्या माध्यमातून भागवत महाराज कोळी काका यांच्या साधक बंधू भगिनींच्या माध्यमातून सभा मंडप पण झालेला आहे. कोणी जे काही राजकारणातून आपल्याला मिळतंय ना, ते अजूनपर्यंत घेतलेलं नाही. आणि आता हे जे काही राहिलेलं आहे ना, ते साधक मंडळच पूर्ण करणारी माझी इच्छा आहे. तुम्ही काय दान केलं असेल, 500 असो 1000 असो, ह्या विश्वस्त मंडळाने का 5000 असो का 10000 असो का किती असो, तुमचं दान तिथपर्यंत पोहोचवलेलं आहे. निरपेक्ष भावनेने विश्वस्त मंडळाने पण, मी पण, दादाने पण. आणि म्हणून एवढं सभा मंडप डबल मजली दिसतोय तुम्हाला. आणि अपूर्ण राहिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही काय करणार आहेत, पूर्ण करणार आहेत. काय याच्यापेक्षा काही श्रेष्ठ नाहीये. योग्य त्या ठिकाणी दान द्यायला पण भाग्य लागतं, पुण्य लागतं. अन्नदान सुद्धा या साधकांनी केलंय. म्हणून धन्यवाद, आभार तुमचे. आता आभार मानणारच ते, पण तरी पण माझं बी काम आहे. मी एकटी करते का, दादा एकटा करतो का? नाही. आमच्या जिजी बापरे पाहता ना तुम्ही, त्या नव्हत्या ना तर आम्हाला करमतच नव्हतं. वय बाई. गुरुजीला मी 3दाच विचारायची, जिजी कुठे गेल्या. आमचे शकर भाऊ सगळे साधक मंडळ भाऊ. आणि म्हणून असा हा एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. आपण तरे ते नव्हे ते नवल, उद्धरतील कुळ आणि कांचे. काल्याच्या निमित्ताने मला ही कीर्तन रूपी शवारी लिहिली आहे. बरेच जण म्हणतात काला कसा करावा, फक्त चरित्र गावा. काय चरित्र कृष्ण परमात्म्याचं काय हरकत नाही. पण श्रीपाद बाबांचे, रामदास बाबांचे कीर्तन तुम्ही ऐकलेले आहेत ना, सांगता कीर्तन. बाबांनी नाम, संत, देव आपण एक रूप करून टाकलेले आहेत, असे कीर्तन केले. काय आणि म्हणून तुम्हाला आपल्याला सुद्धा तसंच कार्य करायचंय. म्हणून अभंगाच्या
त्याच्यासाठीच तुम्हाला आपल्याला हे ज्ञानाचं दान आपल्याला या माध्यमातून मिळावा. हे ज्ञानपीठ आहे, व्यासपीठ आहे, हा सगळं कार्य आहे ना भगवत भक्तीचं, नामचिंतनाचं, सत्संगाचं, ज्ञानोबारायांचं कार्य तुम्ही आपण सर्व साधक मंडळ करतोय. तुकोबारायांचं कार्य तुम्ही आपण सर्व साधक मंडळ करतोय. नामदेवरायांचं कार्य तुम्ही आपण सर्व साधक मंडळ करतोय. हा एकनाथ महाराजांचं कार्य तुम्ही आपण साधक मंडळ करतोय. महिपती महाराजांचं कार्य तुम्ही आपण साधक मंडळ करतोय. हा त्यांनी जे नामाचं कार्य, उद्धाराचा मार्ग दाखवला ना, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती दे कष्टविधी, आणि त्याच्यासाठी जे अधिष्ठान आहे तुम्हाला आपल्याला करून ठेवलेलं. हा आमचे गवाने भाऊ, धनंदरी भाऊ, हा काकाने त्यांना गुरुजींनी त्यांच्यावर भार घातला होता ना, तो भार त्यांनी उचलला, तुम्ही साधकांनी साथ दिली आणि म्हणून हे सिद्धीला गेलं. हा नवनाथ भाऊ असो, आपले किसन भाऊ असो, आपले दत्तू भाऊ असोत, आपले क्षीरसागर भाऊ असोत, त्यांनी पण मान कार्य केलं, साथ दिली, तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. अजून पंढरपूर मेळावा काढला यांनी बर का भाऊ, दादा भाऊने, गुरुजींनी, आणि अजून बऱ्याच मंडळांनी बसल्या बसल्या बाबांच्या ओट्यावर बसले. म्हणले आता सगळे लोक पंढरपुराला जाता म्हणले, मग आपण सुद्धा आता पायी दिंडी काढायची म्हणले. यांनी सगळे लेकरांनी, आता मी तर लांबच राहते पण त्यांच्या ज्या विचाराने करतात ना, काय कशासाठी, धर्माचे पाळन, खंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. काका फक्त जो नटकट यारे शुद्ध होऊन जावे. अनुग्रह घ्यायला तरुण मंडळ पाहिजे, नाही नाही बाळ म्हणजे
मुलं 4थीला असताना 5वीला असताना काकांनी आमच्या ताईला पण दादाला पण अनुग्रह दिला श्रीपाद बाबांनी. आणि तेच काकांनी पण बऱ्याच मुलांना मुलींना सुद्धा अनुग्रह दिले. काय तळमळ होती महात्म्यांची. नाही बाजावर जरी झोपलेला असला ना म्हातारा माणूस त्याला सुद्धा काका बाबा अनुग्रह द्यायचे. आम्ही सुपर फाईन पाहतो, मोठे मोठे पाहतो, पैसेवाले पाहतो आणि कोणाला द्यावा कोणाला देऊ नये असं म्हणतो. बाबा सांगायचे खालची काय गली लायक आहे आणि काय का भाऊ नाही ना, लायकीच्या नालायकीच्या काही खाली आहेत का? नाही. देख मनुष्य जात सकड स्वभाव तात बलन शिळ झाले असे केवळ माझ्या टाई परी ज्ञाने विन नासले बुद्धी भेदासी आले कल्पना येते कल्पू लागले अनेक वेगळे वेगळे मार्ग तुम्ही आपण जातोय पण जाऊ नका इकडे तिकडे वेगळ्या मार्गामध्ये जो वडी बोध भेटे ना म्हणा तो वडी या साधना बजावला लागेल. काय जोपर्यंत आपल्याला आत्मबोध होत नाही ना तोपर्यंत सोमवार गुरुवार व्रत वैकाले उपास तपास तिथपर्यंत सद्गुरूची भेट झाली चांगला विषय तरी आमचा अज्ञान जात नाही. एवढं मोठं भेटलेलं आहे ना तरी पण इकडे तिकडे शोधीशी कार्य फिरची वेळा परी वशय तो देव तरी पंढरपूरला पायी दिंडी सोडा ब्राह्मणी वांबोरी तर पंढरपूर काय सोडा काय आनंद. नुसत्या चपात्या जोडायला नाही जाता मी पंढरपुराला जातो आपण सगळी मंडळी भाऊ आपलं लय मोठी साथ आहे भाऊंची. मला नाव योगेश भाऊ मुळे दादा साहेब भाऊ बाबासाहेब देशमुख भाऊ सगळं नियोजन करतात तिकडे पंढरपुराचं. काही येऊ दे त्यांच्या पुढे आम्ही रस्त्याने चालत राहतो. एवढा मोठा थाट केला पंढरपुराला त्यांनी. कधी फेटे कधी बांधलेच नाही बा आपण पण त्यांच्यासाठी बांधावे लागले. एवढं नियोजन त्यांनी पंढरपूरला जेवढे अन्न जातात ना तेवढ्यांनी अनुग्रह घेतलेले आणि ते आज इथं आजार काय रस्त्याने सुद्धा पा शेवितो रस वाटितो सोडा पंढरपूरचा आणि सगळे पंढरपूरचे जे अन्नदाते आहेत ना ते पण आपल्या कार्यक्रमाला काकाच्या पुण्यतिथीला हजर आहे. काकांना त्यांनी पाहिलेलं नाहीये पण साधू संतांचा निरोप जसा आपण दिलेला आहे ना नाम हे पॉवरफुल आहे ना. घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्षा बहुतांची मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ ते तोनिया. आज 8 दिवसापासून मृदुंगाचार्य स्वतः पीठ बोलतात
आमच्या हरिभक्त पारायण ऋषिकेश महाराज म्हणजे आमच्या हरिभक्त पारायण दीपक महाराज हरिभक्त पारायण पप्पू भाऊ चावरे मामा हरिभक्त पारायण आपले सागर महाराज आणि आपली सगळी भजनी मंडळ त्यांना किती असा डोलवतो भाऊ असा डोलवतो मृदुंगाचार्य भाऊ बाबाच्या नामाचा नामाचा छंद लागल्यानंतर खरंच मान तत्व आहे. म्हणून मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेतोनिया तो पप्पा पंढरपूर मध्ये वाजवायचे भाऊ हे सगळे पाहतच राहायचे. सगळं जेवढ्या दिंड्या होत्या किती गुरुजी किती दिंड्या होत्या दादा भाऊ 45 दिंड्या तेवढ्या दिंड्या आपल्या कार्यक्रमामध्ये येऊन यायचे सर्व भाविक भक्त आणि या कीर्तनाचा प्रवचनाचा हरिपाठाचा सत्संग घ्यायचे आणि एवढा म्हणजे आणि त्याला बी भाग्य त्यांच्या नशिबामध्ये होतं. काकाची पुण्यतिथीचं येणं आपल्या पंढरपुराला यायचं त्यांच्या नशिबामध्ये होतं यांच्या नशिबामध्ये होतं तुमच्या बी नशिबामध्ये होतं बाबा. सुरुवातीला मृदुंगाचार्यच भाऊ आहे बरं का बेटा काय दीपक भाऊ आहे दीपक भाऊ आपशे सुरुवातीला तेच वाजवत होती त्या सगळ्यांनी अनुग्रह घेतलेत बेटा बर का. एकावर एक बळी लेकर सगळे काकांचे कार्यकर्ते तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत मुखे सर्व तसे. ज्यावेळी आपण संतांचं कार्य करतो ना त्यांनी जे काही आपल्याला ज्ञान दिलंय जो काही आत्मबोध दिलेला आहे जो काही अनुभव आणून दिलेला आहे ना त्याच मार्गाने आपण गेलो ना तर आपण सुखी म्हणजे संत सुखी होत असतात. मग हे आज 8 दिवसापासून चालू आहे जवळजवळ 51 अनुग्रह झाले असतील. किती रोजच चालू हळूहळू एक जरी अनुग्रह झाला ना तरी आपलं केलेलं कार्य आहे ना हे बाबांचं काकांचं हे सफल होत. आणि असं हे तुम्हाला आपल्याला मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेच पण ते चालू जाता न पडे कोठे काही. कीर्तन झाले सगळे पहिल्या दिवसापासून तर चढत्या क्रमांकाचे कीर्तन झाले सगळ्यांचे. कारण कीर्तन म्हणजे काय दवंडी आहे आणि खरं कीर्तन आहे नामस कीर्तन साधन पैसोडे जळतील पापे जन्मांतर न लागती सायास जावे मनंतरा सुखे तो घरा नारायण. अजून तर मी अभंगाला सुरुवात केलेली अजून तर सोडवायचा राहिला. आता हे चीज येऊ अभंगाचं पहिलं चरण म्हणून झालं भाऊ. बरं मग आता थोडं सांगते. तुम्ही जर म्हटलं काकी चालू द्या चालू द्या आवरून घ्यायचंय ना काय काही कारण श्रवण केलेलं आहे थोडं ब्रह्मरस आत्मरस नामाचा विषय काय कीर्तन केलं रात्री जबरदस्त तुम्हाला सगळं गोवी समजून सांगितलं. पहिलं सगळ्या महाराजांनी आपल्याला खूप मार्गदर्शन केलं त्यांचे धन्यवाद. त्यांचे सगळ्यांचे आभार. भजनी मंडळाचे सुद्धा धन्यवाद आभार. आणि त्या अभंगातून जो काही काला आहे ना काला कोणता काला करायचा आहे त्या अभंगामध्ये सांगितलं त्यांनी सांगितलं आता हेच जेव काय मग कोणतं जेव हेच जेव म्हणजे कोणतं काय जेव आणि काय जेव बरोबर ते जेवण करत असताना
संगे घेऊ शिदोरी. मग संतांच्या घरचा पाहुणचार काय होतो आपल्याला जेवणाचा? संताची या घरी पाहुणे नाही आता माझं बी गेलं तुमचं संताची या घरी पाहून येर झाला नामाचा वगर वाढीला घ्या रे ताटवरी जेव्हा पोटवरी राम नाम आला अनुभव नामाचा अजिबात नाही बाहेर आपल्याला मान्य आपल्याला बाबांनी काकांनी अनुभव आनंद दिलाय. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा एवढी चिठ्ठी दिली होती. म्हणले गवळणींना देऊ नये. कोणाला? ज्ञानाचा अभिमान झाला होता. कोणाला? उद्धवाला. त्याचा अभिमान घालवण्यासाठी देवाने चिठ्ठी दिली आणि गवळणींना देऊ नये म्हणे. मग त्या गवळणींना ते हातामध्ये कृष्णाने चिठ्ठी दिली तुम्हाला पत्र दिलंय म्हटल्यानंतर त्या गवळणींनी फाडून टाकलं ते. कृष्णाची चिठ्ठी आहे पत्र आहे आपल्याला निरोप आहे आपल्याला. ती म्हणती माझ्या हातात ती म्हणती माझ्या हातात ती म्हणती माझ्या हातात करता करता त्याच्यातून भगवंताविषयी त्या गोपिकांच्या ठिकाणी किती प्रेम होतं हे उद्धवला कळलं. ते तिथं गेल्यानंतर आणि मग तिकडनं येताना म्हणतो तो जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण. चिखलामध्ये पडला तरी म्हणतो जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण. काय काय निर्माण झालं? ज्ञान होतं पण प्रेम नव्हतं. काय आणि मग प्रेम निर्माण झालं. म्हणून भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा नित्य नवा अभिमान तया माझ. म्हणून मी महाराज आहे मी कीर्तनकार आहे मला असा ताल आहे असा मला स्वर आहे. चांगलं आनंदाची गोष्ट आहे त्याबद्दल काही वादच नाही. गिरधर लाल भाव का भुका राग कला जाणत नाही तुका. श्रीपाद बाबानंतर आपण उभे राहिलो असतो का? बाबांनी जर ताल स्वर पाहिलं असतं तर रामदास बाबांना ताल स्वर लागायचे श्रीपाद बाबांना ताल स्वर लागायचे नाही. असे हे दगड काय उभे केले आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे मातेची या कोळे दगड आला पोटाशी मनुष्याचा निध साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पारण करणे. आम्हाला प्रबोधन नाही अनुग्रह नाही नुसती बासकापुरी चालली. काय काही नाही काहीच नाही. पण आता त्यांच्या जवळच नाही तर ते काय करणार आहे? आडात नाही तर पोऱ्यात कुठून येणार आहे? होय काय सांगणार आहे ते? पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा देवाकडे असं कळूच शकत नाही. बाबांचे प्रमाण किती काय पण वेळ झालेली आहे आणि म्हणून काय सांगितलं आता ह्याची जेवू
फोटो